शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ माझ्या सोबत आहेत। सर, तुम्ही भाषण बघितलं, उद्धव ठाकरे एका झंझावाती पद्धतीनं भाषण करत होते। अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणायला गेलं तर सगळ्याच गोष्टींचा त्यांनी त्यांच्या भाषणात समाचार घेतलेला आहे। काय वाटतंय, महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आजचं भाषण हे किती महत्वाचं होतं? दोन शब्दामध्ये उल्लेख करेन की बाळासाहेबांची आठवण झाली आणि शिवसैनिकांना अभिप्रेत असणारं भाषण आज उद्धवजींच्या मुखातून आलं। आणि हा भाषण नुसतं मुंबईमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर देशामध्ये राजकारणाची दिशा बदलेल असं हे भाषण आज झालं। आणि आजच्या वर्धापन दिनाचा नेहमी उद्देश हाच असतो की ह्या वर्धापन दिनामध्ये आलेल्या शहरी आणि ग्रामीण शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना एक संदेश द्यायचं काम ही नेहमी शिवसेना करत आलेली आहे। ही इच्छा आहे की ठाकरे ब्रँड हा एकत्र यावा। बाळासाहेबांपासून उद्धवजींपर्यंत आणि आदित्यजींपर्यंत ज्या वेळेला एखादा कुठला मोठा निर्णय घेतला जातो, तो मोठा निर्णय घेत असताना तळागाळाच्या शिवसैनिकांपर्यंत नगरसेवक, आमदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा असतो। ही परंपरा शिवसेनेमध्ये आहे। त्या परंपरेनुसार काल साहेबांनी आपलं मत विचारलं आणि आम्ही नगरसेवकांनी देखील एक व्यापक दृष्टिकोन ठेवून, म्हणजे कोण किती जागा लढणार, कोण किती जिंकणार, याच्यापेक्षा मराठी माणूस कसा या मुंबईमध्ये सुरक्षित राहील आणि मुंबई ही मराठी माणसाची कशी राहील या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी सर्वच नगरसेवकांनी उद्धवजींना एवढंच सांगितलं की साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही राहू। रामदासजी,